येस. नमस्कार मित्रांनो. द इनर व्हॉइस फेसबुक टॉक. द इनर व्हॉइस फेसबुक टॉक तर्फे मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत श्री प्रकाश कोल्हे सर. सगळ्यात पहिले मी सर्वांना आज आपला स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 1947ला आपण स्वतंत्र झालो आणि आजतागायत 72 वर्षापासून आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत. तर ह्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि या द इनर व्हॉइस फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मागील 2 महिन्यापासून एक उपक्रम आम्ही राबवत आहोत की जेणेकरून समाजातील प्रत्येक घटकामध्ये एक सकारात्मकता उभी राहील आणि या सकारात्मकतेच्या माध्यमातून आपण जगण्याला एक उभारी देण्याचं काम या पेजच्या लाईव्हच्या माध्यमातून करत आलो आहोत. आता आम्ही एक नवा अध्याय यामध्ये जोडला आहे, तो म्हणजे समाजातील जी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी आहेत आणि जी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत, तर अशा व्यक्तिमत्वांच्या मुलाखतींचा हा अध्याय आजपासून आम्ही सुरू करतो आहोत. या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज आपल्यासोबत जे पाहुणे आहेत तर ते आहेत की मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेचे जे संस्थापक आहेत श्री प्रकाश कोल्हे सर. मी तुमचं स्वागत करतो. सरांच्या बद्दल जर सांगायचं झालं तर सरांना अनेक आपण म्हणू शकतो की अनेक सामाजिक पुरस्कारांनी तसेच आदर्श शिक्षक पुरस्कारांनी सुद्धा सरांचा सन्मान सरकारने केला आहे. तसेच अनेक खासगी संस्थांतर्फे सरांचा जो सन्मान आहे तो केला गेला आहे, ज्याला आपण सोशल रेकॉग्निशन म्हणतो, हे सरांचं झालेलं आहे. आणि सरांचं जे काम आहे तर आपण बघू शकतो की आज सरांच्या 5 ते 6 स्कूल्स आणि कॉलेजेस प्लस एक गुरुकुल पद्धतीचा पण एक त्यांचा एक संस्था आहे. तर अशा पद्धतीने आज आपण अशा एका मोठ्या व्यक्तिमत्वाशी आज आपण बोलणार आहे आणि त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहे सर. आम्ही म्हणजे होतं काय सर की जेव्हा आम्ही सामान्य माणसं काहीतरी करायचं ठरवतो समाजामध्ये आणि समाजासाठी आणि होतं काय की आमची देशभक्ती ही फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी पुरतीच मर्यादित राहते. पण आज तुमच्या सारख्या लोकांकडे बघून शैक्षणिक क्षेत्रातलं तुमचं योगदान बघून आम्हाला पण असं वाटत असतं, पण आम्हाला सुचत नाही. म्हणजे जो जे म्हणतो ना की तो मार्ग सापडत नाही. कारण आम्हाला आता आज ह्याच गोष्टी मला तुमच्याकडून जाणून घ्यायच्या आहे की ज्यावेळेस एक विद्यार्थी दशेतून मी आता मला 4 वर्ष झाली, माझं अकॅडमिक्स माझं शैक्षणिक पर्व संपलं आणि तिथून पुढे जे म्हणतो आपण की एक कौटुंबिक जबाबदारीचं आणि एक सामाजिक जबाबदार म्हणून मी जगायला सुरुवात केली. पण हे करत असताना हाच फेज तुमच्या आयुष्यातही आला. पण आज तुम्ही एवढ्या मोठ्या संस्थेचा याला आपण म्हणू शकतो की ही सगळी जबाबदारी सांभाळताय. आज इतक्या मुलांना ज्ञानदानाचं काम आज तुमच्या मार्फत होतंय, मानवधन तर्फे होतंय हे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला एक गोष्ट फार लागून गेली त्या दिवशी की टच झाली ती. त्या दिवशी जेव्हा आपलं डिस्कशन झालं, माझं सरांशी ज्यावेळेस बोलणं झालं की मला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, तर एका शैक्षणिक संस्थेचे संस्थाचालक असून सुद्धा त्यांनी गुरुकुल शिक्षण पद्धती म्हणजे तपोवन शिक्षण पद्धती जी पूर्वीच्या काळी होती, काही शेकडो वर्षापूर्वी किंवा 1000 वर्षापूर्वी, तर तिचं समर्थन केलं, जी कधी पण नॉन प्रॉफिट तत्वावरच असू शकते. म्हणजे हे खूप टच होण्यासारखं होतं. तर सर मला आवडेल की तुमचं जे सुरुवातीचं जीवन होतं म्हणजे विद्यार्थी दशेनंतरचं जे काही तुमचं जीवन होतं, मग तुम्ही कशी सुरुवात झाली, ह्या आजच्या स्टेज पर्यंत येण्यासाठी तुम्ही काय काय स्ट्रगल केलं हे आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. सर्वप्रथम माझ्या सर्व बंधू भगिनी, माता पिता, गुरुवर्य यांना श्रद्धेय नमस्कार. जय भारत बोलतो. आज स्वातंत्र्य दिन आहे आणि ह्या 74व्या स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून आपण इनर व्हॉइस म्हणजे आतला अंतर्मनातला आवाज बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल इनर व्हॉइसचं मी मनापासून ऋण व्यक्त करतो. आणि एक तुम्ही म्हटलात की शिक्षण आणि शिक्षणातून प्रत्येकजण त्या प्रवाहातून किंवा त्या प्रवासातून पुढे पुढे जात असतो. शिक्षण हे जसं प्राणवायू आहे, ऑक्सिजन आहे, तसंच शिक्षणाची पण गंमत असते. माणूस जन्माला आल्यानंतर पहिला श्वास आपण घेत असतो आणि असं म्हणूया आनंदाने आणि अभिमानाने आईच्या उदरातून बाहेर पडत असताना हेही चुकीचं वाटतं
आईच्या गर्भावस्थेमध्ये असताना संस्कार दिले जातात. बरोबर. म्हणजे खरी शिक्षणाची सुरुवात ही आपल्या गर्भावस्थेपासून होते. गर्भसंस्कार आपण गर्भसंस्कार त्याला आपण म्हणत असतो. Yes. आणि ज्यावेळेस आपलं पहिलं पाऊल या धरणी मातेवरती किंवा आईच्या उदरातून बाहेर पडतो त्यावेळेस ज्यावेळेस लख्ख असा सूर्यप्रकाश चंद्रप्रकाश आपल्याला अनुभवायला मिळतो आणि ते जे काही पहिलं जे काही अनुभव आहे ते अनुभव ते त्याला शिक्षण असं म्हणूया. आणि हा अनुभवाची जी की प्रचिती आपण त्याला म्हणतो ही सातत्याने न संपणारी आहे, अविरत आहे. म्हणजे शिक्षण हे अविरत प्रक्रिया आहे. आणि मला असं वाटतं की शिक्षणाचा शेवट कधी होऊ शकत नाही. बरोबर. कारण हा जो काही शेवटचा आपला श्वास ज्यावेळेस संपतो आपण पुन्हा ही जी काही प्रक्रिया आहे पुढच्या पिढीसाठी लागू होते. त्यामुळे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हा प्रवास सातत्याने शिक्षणाच्या प्रक्रियेतून पुढे जात असतो. आणि मला पण असं वाटतं की मी फार भाग्यवंत आहे, मनुष्य म्हणून मला जन्म मिळाला. आणि मनुष्याला म्हणजे इतर प्राण्यांना शिकायला मिळत नाही असं मला म्हणायचं नाही, परंतु मनुष्य प्राणी हा बुद्धिजीवी प्राणी आहे. आणि त्यांनी त्याचा उपयोग आजपर्यंत स्वतःच्या जीवन समृद्धीसाठी केलेला आहे, नव्हे तर इतरांच्याही जीवनाला आधार देणारा एक कल्याणकारी मार्ग दाखवणार असा शिक्षणाचा प्रवास आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की शिक्षण हे जसं प्राणवायू आहे तसं हे एक अतिशय महत्वाचं साधन आहे. आणि आता तुम्ही म्हटलं की शिक्षणाचा प्रवास कसा सुरू झाला, तर तुम्हाला मी याचं उत्तर असं पद्धतीने सांगितलं. पण आपण ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकली आपण विचार करतो, तुम्ही म्हटलं म्हणते का आपलं शिक्षण पूर्ण होऊन आपण ज्यावेळेस सामाजिक परिस्थितीमध्ये आपलं स्वतःचं कौटुंबिक कार्य, वैयक्तिक कार्य, नंतर आपल्या गावाच्या दिशेने देशाच्या दिशेने कार्य सुरू करतो, त्यावेळेस शिक्षणाकडे मागे वळून बघताना अरे आपण म्हणते का हायस्कूल असताना कसं शिक्षण घेतलं, प्राथमिक शिक्षणामध्ये आपण कसा आनंद घेतला, उच्च शिक्षण घेत असताना कसा आनंद घेतला, हे टप्पे आपल्याला पुन्हा आठवणीसाठी सातत्याने आपल्याला आधार देत असतात. मलाही असं वाटतं की माझं शिक्षण हे माझ्या आईपासून सुरू झालं. आपण प्रत्येक गुरुला स्मरून पुढे जात असतो, बघ ना, आई माझी खरी शिक्षणाची पायाभरणी आहे. आणि मला थोडंसं सांगायला आनंद आणि अभिमान पण वाटतो. मी तसं म्हटलं तर शाळेमध्ये आताची जी काही आधुनिक प्रवेश प्रक्रिया आहे त्यावेळी तशी काही प्रक्रिया नव्हती. माझी शिक्षणाचा प्रवेश करताना पहिले दिवाळीचे म्हणजे आपण पहिलं फर्स्ट सेमिस्टर आपण संपून गेलं होतं, दिवाळीपर्यंत सत्र पहिले सत्र संपून गेलं होतं. आणि त्यानंतर मला आईने बोट पकडून बरोबर ना शाळेमध्ये नेऊन बसवलं आणि गुरुजीला सांगितलं की बाबा हा आमचा मुलगा आणि त्याला तुम्ही दाखल करून घ्या. अशी साधी सोपी प्रवेश प्रक्रिया होती. आणि ही प्रवेश प्रक्रिया आजच्या काळामध्ये फार तफावत आपल्याला बघायला मिळते. म्हणजे आपल्या या शैक्षणिक क्षेत्रामध्ये मी स्वतः सांगेल की फार एवढं बालवाडीच्या मुलाला प्रवेश प्रक्रिया करताना किती त्रास होतो पालकांना, तसं माझ्या पालकांना झालं नाही. कारण ती शिक्षण प्रणाली की ती व्यवस्था त्यावेळी खरोखर ग्रेट होती, सोपी ग्रेट होती. म्हणजे कसं साध्या सोप्या पद्धतीने म्हणजे कोणत्याही प्रकारे मानसिक ताणतणाव हा पालकांवरती नव्हता आणि विद्यार्थ्यांवरती पण नव्हता. सांगायला ही गोष्ट आवर्जून बरी वाटते. आता दिवाळीनंतर ज्यावेळेस मला शाळेमध्ये दाखल केलं तर मग तो पहिल्या दिवसाचा अनुभव असा होता की मुलांचं मुळाक्षर आई बरेच पुढे गेलं होतं. त्याला आपण काही म्हणूया काही धडे निम्मे पाठ्यपुस्तकातले धडे पण पुढे गेले होता. अंकगणिताचा विचार केला तर 1 ते 10 अंक मुलं पाठी त्यावेळेस काय असे काही सुविधा नव्हती वही वगैरे, पण मग खापराची पाटी आणि त्याची पेन्सिल असायची, त्या पेन्सिलनी 1 ते 10 अंक लिहायचे. मला ती कोरी पाटी त्यावेळेस घेऊन दिली आणि मी शाळेत गेलो. पण फसगत माझी अशी झाली की मुलं 1 ते 10 अंक लिहायचे आणि मी आई मुळाक्षर पण लिहू शकत नव्हतो. आणि दुसऱ्या दिवशी गुरुजींनी मला चांगलं आठवतं घर हे जे काही धडा म्हणून पाठ म्हणूया तो गृहपाठ म्हणून लिहून आणायचा पाठीवरती असं सांगितलं. आणि ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी शाळेत जायचं तर मी आईला म्हटलं मी जाऊ शकत नाही कारण मला गृहपाठ लिहिणंच येत नाही, म्हणजे मुळाक्षर लिहिता येत नाही, तर मी कसं करणार. त्यावेळेस मला रस्त्यामध्ये म्हणजे शाळेचा अंतर तसं म्हटलं तर 3-4 किलोमीटरचं अंतर होतं पायी जायला. मग रस्त्यामध्ये एका ठिकाणी थांबवलं, मला तिथं बसवलं आणि आईने पहिलं मुळाक्षर
म्हणजे घ आणि र असा जोडून त्या पाटीवरती घर शब्द लिहायला भाग पाडला. मला त्यावेळेस खरोखर ना घर हे गृहपाठ म्हणून ते पाठ लिहिला. कमल घर बघ, हसन घर बघ, असे काहीतरी ते वाक्य होते. कमल घर बघ, हसन घर बघ, आणि मला कळत नकळत मला आईने घर शब्द लिहून दिला. मला सार्थ अभिमान आहे की बाबा तुझ्या शिक्षणाची पायाभरणी ही आई मूळ अक्षरापेक्षा घर ह्या शब्दापासून होते. आणि हे घर तुझं कोणतं असेल तर ही शैक्षणिक क्षेत्रातला पाऊल टाकताना तुला असं घर निर्माण करायचं आहे की हे विश्वच माझे घर. ज्ञानदानाच्या पवित्र कार्यातून तुला हे असं घर, संत ज्ञानेश्वरी माऊलींनी जसा विचार केला होता असा उदात्त विचार त्यावेळेस त्या माझ्या माऊलींनी करायला भाग पाडला, असा मला सार्थ अभिमान वाटतो. अशी माझी शाळेची सुरुवात झाली. अजून सर मला असं कळलं की तुम्ही आय थिंक इंजिनियर आहात आणि तुम्ही काही वर्ष कॉर्पोरेटमध्ये पण जॉब केला. मग त्यानंतर जी तुम्हाला म्हणजे संस्था उघडून आणि शैक्षणिक आपण शिक्षणाचं ज्ञानदानाचं काम केलं पाहिजे, म्हणजे हे कसा तो प्रवास होता, कसं तुम्हाला सुचलं आणि मग तुम्ही आज जो एवढं हे उभं केलंय तर हे कसं काय? नक्कीच मला थोडंसं मागे वळून बघायला मी भाग पाडत आहे. माणसाची प्रगती होत असताना मी माझा विचार मांडतो. काल, आज आणि उद्या जो विचार करेल म्हणजे जो भूतकाळाकडे बघेल, वर्तमानात असताना भविष्याचा वेध घेण्यासाठी तो यशस्वी होऊ शकतो. मलाही माहिती का मागे वळून बघताना आताही एक आनंद म्हणेल, अभिमान पण म्हणेल, तो या गोष्टीवरती आहे. ते म्हणजे माझी परिस्थिती. माझे आई वडील स्वतः सालकरी होते, दुसऱ्या शेतावरतीच सालानी होते. आणि इतकी बिकट परिस्थिती की म्हणजे संसाराचा सुरुवातच अशी होती की आई वडील अंगावरच्या कपड्यावरती त्या शेतावरती प्रवेश झाला, कामाच्या तिथे प्रवेश झाला असं पण म्हणूया. आणि या परिस्थितीमध्ये भाकरी थापायचा तवाच त्यांच्याकडे नव्हता. अशा कुटुंबातला मी आहे. आता तुम्ही सांगा की ज्या घरामध्ये भाकरी दररोज खायची असते, त्या भाकरी खाण्यासाठी लागणारा जे काही बेसिक नीड आहे तवा, तोच नसेल तर त्या कुटुंबामध्ये परिस्थिती कशी असू शकते. ज्यावेळेस माझा शिक्षणाचा प्रवास सुरू झाला, मला लहान असताना पहिली, दुसरी, तिसरी काही मला समजलंच नाही. कारण तितकंच मी ज्ञानी नव्हतो किंवा मला ते तितकंच त्या परिस्थितीवरती मला लक्ष केंद्रित करता नाही आलं. पण आई बरोबर गवताच्या भारे विकायला तिच्या मागे दुडू पळत 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 मी गावात जायचो. त्या लासलगाव ठिकाणी विकायला जायचं ते. त्यावेळेस आईची जी म्हणजे ती काही तो बोजा नेणे वगैरे ती प्रक्रिया होती, तिचे जे काही कष्ट होते हे मला थोडे समजायला लागले. अरे नाही, आईला त्रास होतो. नंतर अशी गोष्ट झाली, मी ज्यावेळेस चौथी पास झालो, म्हणजे चौथीच्या वर्गापासून थोडं आईबरोबर थोडं गवताचा भारा वगैरे घेऊन जायचो. जसं मला चौथीच्या दरम्यान सायकल पकडायची सवय झाली किंवा मी ती सायकल पकडू शकतो इतक्या परिस्थितीमध्ये गेलो, त्यावेळेस मी गवताचे भारे सायकलवरती ढकलत नाही लागलो. आणि मला सांगायला आनंद असा वाटतो की मी चौथीच्या वर्गापासून, तुम्ही म्हटलात त्या पद्धतीने मी एक सालकरचा मुलगा इंजिनियर होऊ शकतो, हे एक उत्तम उदाहरण. हे थोडं चुकीचं होतं पण हे वास्तव पण आहे की मी सालकरचा मुलगा असून सुद्धा स्ट्रगल इक्वल टू सक्सेस. दुसरं आपण त्याला म्हणूया गुरुवर्य कर्मवीर भाऊराव पाटलांची जी शिकवण होती ती म्हणजे अर्न अँड लर्न स्कीम. कमवा आणि शिका ही स्कीम मला 10वीला पाठ्यपुस्तकात होती, परंतु चौथीपासूनच मला प्रत्यक्ष अनुभवायला आल्यामुळे ह्या दोन म्हणजे कमवा आणि शिका ह्या योजनांच्याद्वारे किंवा स्ट्रगल इक्वल टू सक्सेस ही जी काही हे मुळातच परिस्थितीने मला शिकवलं. त्यामुळे एकच गोष्ट समजत होती की बाबा तुला जर पुढे काही चांगला दिवस आणायचे असेल तर तुला शिक्षण घेतलं पाहिजे. हे मला परिस्थितीने शिकवलं. आणि मी इंजिनियर झालो. आणि तुम्ही म्हटलात म्हणजे का कॉर्पोरेट सेक्टरमधून म्हणजे इंडस्ट्रीमधून तुम्ही इकडे शैक्षणिक क्षेत्रात कसं आला, असा तुमचा महत्वाचा प्रश्न जो आहे ना, त्या प्रश्नाला आता मला सांगता येईल की ही जी काही स्ट्रगल होती ना, ही स्ट्रगल म्हणजे का इतकी अवघड होती. सुट्टी हा प्रत्येकाचा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. आजच्या परिस्थितीमध्ये प्रत्येकाला सुट्टी म्हटलं तर फार किंवा सुट्टीसाठी लोक भांडतात. पण मला तर असं वाटतं की रविवार सुट्टी म्हटलं की आम्हाला फार आनंद व्हायचा. आजच्या मुलांचा आनंद आणि त्यावेळेस मी विद्यार्थी दशेत असताना माझा आनंद वेगळा. आम्हाला शाळेला सुट्टी म्हणजे काय की शेतामध्ये जास्त काम करता येईल, त्याच्यातून अर्न होईल आणि कुटुंबाला मदत होईल. अगदी बरोबर.
कारण त्या फ्री स्लॉटमध्ये किंवा त्या सुट्टीमध्ये गवताचे भारे जास्त कापता येतील आणि जास्त पैसे मिळतील, म्हणजे आपल्याला घरी किराणा वगैरे काही साहित्य आणता येईल. बरोबर. हा उद्देश होता. आणि अशा परिस्थितीमध्ये स्ट्रगलमध्ये झाल्यानंतर मी ज्यावेळेस इंजिनियर झालो, आणि आपल्याला सांगायला बरं वाटेल की मी ॲज अ सर्व्हिस इंजिनियर म्हणून क्रॉम्प्टन ब्रिजमध्ये जॉईन झालो. आणि त्यामध्ये माझा एक त्या सेवा कार्यामध्ये माझा एक फायदा जास्त झाला की मला संपूर्ण भारत आहे ना बघायला मिळाला. भारत हा नकाशावरती मी बघितलेला शाळेमध्ये असताना, पण भारत भौगोलिकदृष्ट्या कसा आहे, तिथली नैसर्गिक परिस्थिती कशी आहे, तिथले लोक कसे आहेत, तिथली संस्कृती कशी आहे, ती जवळून मला अनुभवायला आली. म्हणजे माझा एक कळत नकळत ह्या म्हणजे त्या इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये 2 वर्ष मी तिथे ती सेवा कार्यामध्ये होतो. त्यामध्ये मला एकच गोष्ट समजत होती की माझा भारत देश कसा आहे, माझ्या भारतातील लोक कशी आहेत. एकंदरीत तुम्हाला भारताचं दर्शन ह्या सगळ्या प्रवासात झालं. हा, भारताचं दर्शन मला जवळून बघायला म्हणजे दर्शन झालं. असंही म्हणण्यापेक्षा मला भारत शिकण्याला, भारत समजून घ्यायला मला संधी मिळाली असं म्हणणे. हे करत असताना आता इंडस्ट्रीमध्ये तसं म्हटलं तर आर्थिकदृष्ट्या माझं चांगलं होतं. आणि त्यावेळेस मला असं वाटतं की मी त्या क्षेत्रामध्ये आर्थिक म्हणजे कुटुंबासाठी लागणारा जर काही सपोर्ट होता, इकॉनॉमिकल सपोर्ट हा चांगला मिळत असताना मी हा एक मूर्खपणा केला की मी एज्युकेशन सेक्टरमध्ये केकेवाग सारख्या कॉलेजमध्ये माझी ती संस्था जी आहे ती ग्रेट आहे बरोबर, त्याच्यापासून मला भरपूर काही ज्ञान मिळालं, भरपूर शिकलो. आणि केकेवाग माझे एक त्याला श्रद्धास्थान म्हणून आहे. बरोबर. तिथे मला जाण्याचं परम भाग्य लागलं. परंतु ही आतून एनर्जी होती, मला इंडस्ट्रीमध्ये नाही काम करायचं आणि मला एज्युकेशनमध्ये जायचं. आणि ती संधी मिळाल्यानंतर मी तिथे जॉईन झालो. असं आपण म्हणू शकतो का की बाळाचे पाय पाण्यात असतात. बरोबर. मी 3रीच्या वर्गात असताना फळ्यावरती गुरुजी नसताना गणित शिकवायचो. म्हणजे सांगायला आनंद वाटतो की 4थीच्या मुलांना शिकवायचो. ती म्हणजे भागाकाराची गणित म्हणजे गुणाकार बेरीज वगैरे तिथे सोडून द्या, पण आणि ती गोष्ट ती सातत्याने लहानपणापासून मला ती रुजत गेली. यार आपण 3रीच्या वर्गामध्ये मुलांना शिकवलं आणि मी 4थीच्या वर्गात असताना मला गुरुजींनी शिक्षण मंत्री पण केलं होतं. ती कुठेतरी अशी काही गोष्ट मनामध्ये साचत गेली. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे परिस्थिती मला फार शिक्षण घेताना जो काही त्रास झाला. म्हणजे 12वीला पहिला आलो आणि मला प्रवेश घ्यायला म्हणजे थोडंसं तुमचा वेळ मी जास्त घेतो ह्या विषयाला. 12वी मी पहिला आलो, कॉलेजमध्ये पहिला आलो, परंतु मला पुढे शिक्षण घेताना 1 रुपया पण नव्हता. प्रॉस्पेक्टची किंमत होती 50 रुपये. आणि माझ्याकडे गवताचा भारा विकल्यानंतर उरलेले ते बरोबर म्हणजे मी आलेले पैसे घरी येतो, पण मी प्रवेश घ्यायला चाललो म्हणून मला माझ्या आईने 1 रुपयाचं नाणं उजव्या खिशामध्ये मी ठेवलं होतं आणि प्रवेश घ्यायला गेलो. प्रवेशाच्या खिडकीच्या तिथं म्हणजे त्या कॉलेजच्या तिथं गेल्यानंतर ते प्रॉस्पेक्ट विकत घ्यायचं 50 रुपये लागतात. ते भाडे 1 रुपया म्हणजे 49 रुपीज मायनसमध्ये होतो. अशा स्ट्रगलिंग परिस्थितीमध्ये मी ज्यावेळेस शिक्षण घेतलं त्यावेळेस मला असं वाटलं की माझ्यासाठी प्रकाश कोल्हे असा एक विद्यार्थी आहे, असे असंख्य विद्यार्थी आपल्या अवतीभोवती असतील. बरोबर. आणि हा हेतू ठेवून केकेवागमध्ये असताना मी घरगुती क्लासेस सुरू केले. क्लासेस म्हणजे थोडं पोटा पाण्याला किंवा कुटुंबाला आधार हा पण होता. म्हणजे स्वार्थातून परमार्थ हा माझा शुद्ध हेतू होता. जी काही फी होती ती जे काही आपण असं कॉमेंट्स करणं बरोबर नाही, पण कोचिंग क्लासेस जे काही फी घेतात त्याच्यापेक्षा नॉमिनल फी म्हणजे वाचिक फी म्हणावा. गरीबातला गरीब विद्यार्थी तिथं माझ्याकडे येऊन तो शिकत होता. आपल्या मॅडम पण होत्या सोबत. आणि ही सगळी परिस्थितीमध्ये मुलांना तिथं ज्ञानदानाचं कार्य सुरू झालं होतं. अशा पद्धतीने शिक्षणामध्ये माझी एंट्री झाली असं मी म्हणेन. ओके सर, अजून मला एक गोष्ट पण विचारावीशी वाटेल की ज्यावेळेस आपलं ज्यावेळेस डिस्कशन झालं त्यावेळेस तुम्ही बोलले की तपोवन शिक्षण पद्धतीचा तुम्ही विषय काढला. तर आता शिक्षण क्षेत्रात काम करत असताना अशा कोणत्या उणीवा तुम्हाला जाणवल्या की आजची जी शिक्षण पद्धती आपण म्हणतो की इंग्रजांनी आज जी आपल्यावर लादलेली मॅकॉले एज्युकेशन सिस्टीम आपण आज अनुभवतोय, तर तिच्यामध्ये अशा कोणत्या उणीवा आहेत की ज्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की भारतीय तरुणांचं स्किल बाहेर येत नाही? कदाचित आज इंडस्ट्रीत असं म्हटलं जातं की आमच्याकडे जॉब आहेत पण तुमच्याकडे स्किल एम्प्लॉईज नाहीये प्रोव्हाइड करायला. म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशनचा म्हणजे स्नातकांचा कारखाना काढलाय पण त्यांच्याकडे हवे ते स्किल्स नाहीये असं म्हटलं जातं. मग
स्किल्स नसण्याचं कारण अर्थात सगळ्यात पहिलं जे कोणाला बोट उचललं जाईल ते शिक्षण व्यवस्था. तर मग ह्या क्षेत्रात काम करत असताना अशा कोणत्या तुम्हाला उणिवा जाणवल्या की शिक्षण क्षेत्रात ह्या गोष्टी आपण म्हणू शकतो की यांच्या इम्प्रोव्हायझेशन झालं पाहिजे? आता बेसिक जो काही तुमचा प्रश्न आहे तो म्हणजे आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीवरती तुम्ही पहिला गुरुकुल पद्धत किंवा तपोवन पद्धत तुम्ही म्हणता ते त्यावरती आपण जर मागे 700-800 वर्ष किंवा 1000 वर्ष मागे जाऊ त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की भारतीय शिक्षण पद्धत ही अतिशय उच्च दर्जाची होती. याचं एक वास्तव स्वरूप आपल्याला जर मागे जर वळून बघितला तर तुम्हाला तक्षशिला नालंदा हे युनिव्हर्सिटीमध्ये परकीय देशातून मुलं विद्यार्थी शिक्षण घ्यायला येते आणि त्यावेळेचा आकडा 10,000च्या पलीकडे होता. म्हणजे तक्षशिलेमध्ये 60,000 विद्यार्थी त्यावेळेस एका वेळेस बसत होते. हो, म्हणजे याचं छान उदाहरण ते नॅशनलवर एक चाणक्य सिरियल आहे. हो, त्यामध्ये आपल्याला बघायला बरोबर. तर मला असं म्हणायचं आहे की जर त्यावेळी भारतामध्ये शिक्षण घेण्यासाठी येणारा ओघ जो होता तो इतका चांगला होता म्हणजेच आपली भारतीय शिक्षण पद्धती ही परिपक्व होती. येस, बरोबर. आता आपण गुरुकुल पद्धतीचा विचार जर केला तर गुरुकुल पद्धतीमध्ये आचार्य आणि तिथलं ते वातावरण वगैरे त्यावेळेस काही असे आर्थिक इतकं काही देवाणघेवाण वगैरे काही होत नव्हतं. ते आचार्य निस्वार्थ म्हणजे आपल्या तिथल्या परिसरातल्या किंवा त्या राज्यातल्या त्या प्रांतातल्या मुलांना ते ज्ञानदानात कार्य करायचे आणि त्या मोबदल्यामध्ये ज्याला जे वाटायचं ते देत होते. म्हणजे त्यावेळेस देवाणघेवाण इतका प्रकार नव्हता त्यामुळे ती स्वच्छ प्राणी होती. परंतु हा आणि त्यामध्ये मला सांगायला असं एक असं वाटतं की त्यावेळेस ना प्रॅक्टिकल बेस्ड एज्युकेशन होता. धनुर्विद्या असेल तर धनुर्विद्या म्हणजे काय प्रॅक्टिकल तुम्हाला ते करून बघायला लागतं. परंतु आता आपण तुम्ही इंग्रजांच्या काळामधलं जे काही ब्रिटिश राजवटीच्या याच्यामधलं जे शिक्षण प्रणाली तो तुम्ही म्हणतात किंवा आतापर्यंत आपण जे काही स्ट्रगल केलं शिकतो त्या पद्धतीमध्ये मला असं म्हणायचं आहे की ब्रिटिशांनी जी काही एज्युकेशनल सिस्टीम अडॉप्ट केली होती किंवा त्यांना जे काही अपेक्षित होतं त्यावेळेस राज्य करताना जे काही धोरण होतं त्यांचं त्या धोरणानुसार त्यांनी शिक्षण देऊ केलं. म्हणजे तसं बघितलं तर आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये त्यांनी हळूहळू शिरकाव करत त्यांचं स्वतःचं साम्राज्य तयार करण्यासाठी त्यांनी त्यांची मेथोडॉलॉजी वापरली आणि त्याच्यामध्ये त्यांना माहित होतं की आपले भारतीय लोक आपल्या डोक्यावरती बसू नये. थोडा हा शब्द जड होतो पण वास्तव होतं ते. त्यांना त्यांची जी काही आपण असं म्हणतो ना पायातली वाहन पायातच राहावं तसं भारतीय लोकांना त्यांनी स्वतंत्र होऊ नये त्यांना ह्या परिस्थितीत राहावं यासाठी त्यांनी तशा पद्धतीची शिक्षण पद्धती वापरली. परंतु भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपण यामध्ये ब्रिटिशांच्या राजवटीचा काही भाग अद्यापर्यंत चालवतो आहेत का हा क्वेश्चन मार्क आहे. म्हणजे 100% म्हणणार नाही. परंतु आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे काही अपेक्षित बदल होते काळानुसार ते करायामध्ये आपण काही अंशी कमी पडलं असेल किंवा ज्या टप्प्याला आपण बदल करू इच्छित होतो त्यावेळेस शिक्षण क्षेत्रामधल्या लोकांनी समजून देताना आणि समजून घेताना तिथं कुठेतरी मिसमॅच झालेलं आहे. म्हणजे आता मला म्हणायचं की आता शिक्षणामध्ये प्रत्येक जण माझा मुलगा शिकला पाहिजे माझा मुलगा फार मोठा झाला पाहिजे हे म्हणत असताना फक्त काय करतोय सध्या मार्क्स ओरिएंटेड विचार करतोय. आजची परिस्थितीमध्ये फारच चुकीची वाटते. मार्क्स ओरिएंटेड एज्युकेशन व्हॅल्यू बेस्ड सायन्स बेस्ड टेक्नॉलॉजी स्किल वगैरे यापासून आपण फार वंचित राहिलो. अगदी बरोबर. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आताचे जे काही आपला शैक्षणिक धोरण नव्याने आलं आहे ते त्या दृष्टिकोनातून विचारपूर्वक आता खऱ्या अर्थाने मी म्हणेल हे जे काही शैक्षणिक धोरण आहे हे स्वागतार्ह आहे आणि त्याचा उपयोग आपल्याला नक्की होऊ शकतो. आता तुम्ही नव्या शिक्षण प्रणालीचा जे आता सरकारने जी नवीन शिक्षण पॉलिसी जी जाहीर केली 2020ची तर तो विषय काढल्यावर म्हणून मला एक विचारावंसं वाटतं सर की ह्याच्यामध्ये आता नक्कीच तुम्ही शिक्षण क्षेत्रातले तज्ज्ञ आहात त्यामुळे तुमचा अभ्यास या पॉलिसीवर पण असेल. तर गव्हर्नमेंटनी आता मल्टी स्ट्रीमिंग एक प्रकार दिलाय तर म्हणजे तुम्हाला काय वाटतं की ही जी नवीन शिक्षण पद्धती आता जी इथून पुढचे काही 10 वर्षात ज्याचे इफेक्ट्स आपल्याला दिसणार आहे तर ही कितपत योग्य आहे आणि याच्यामध्ये असलेल्या म्हणजे ज्याला आपण म्हणतो गुड थिंग्स आणि बॅड थिंग्स असतात प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्ट 100% बरोबर असेलच असं नाही. तर मग
यातल्या गुड थिंग्स कोणत्या ज्या खरोखर चांगल्या आहेत आणि याच्यानी भारतीय तरुणांचं किंवा विद्यार्थी हे खरंच स्किलफुल होतील, आणि बॅड थिंग कोणत्या आहे की ज्याच्यावर कदाचित आज बऱ्याच स्तरावरून प्रश्नचिन्ह उचललं जातं? आपण थोडं सकारात्मक विचार करूया, जरूर. बरोबर ना. पॉझिटिव्ह गोष्ट टू पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्ट टू निगेटिव्ह. Always. म्हणून माहिती का, आता नवीन धोरणाबद्दल मी पॉझिटिव्ह विचार करतोय आणि काही अंशी आपण त्याच्यात निगेटिव्ह विचार करूया, जेणेकरून त्या निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा आपण त्याला पॉझिटिव्ह मध्ये टर्न असं आपण म्हणू करण्यासाठी नाही, त्याला पॉझिटिव्ह वेकडे घेऊन जाण्यासाठी आपल्याला काही गोष्टी उणीवा वगैरे म्हणतात कुठे स्कोप आहे. येस येस येस. आता सर्वप्रथम जे काही शैक्षणिक धोरण तयार करण्यात आलेलं आहे नव्याने, ते अतिशय छान आहे. त्याच्यामध्ये आनंददायी शिक्षण प्रणाली ही कन्सेप्ट जी ना ती बेसिकली त्याच्यामध्ये अडॅप्ट केलेली आहे. खरं म्हटलं तर आपण आता शिक्षण देताना, आजच्या शिक्षण याच्यामध्ये शिक्षण देताना आपण कुठं कमी पडतोय की आपण विचारच करत नाही, फक्त धावताय. म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये सगळेजण धावताय, पण धावत असताना त्या आपला जो की केंद्र आहे तो म्हणजे विद्यार्थी. बरोबर. त्या म्हणजे विद्यार्थ्याचा मार्कांवर फोकस झालो आणि स्किल्स सोडून दिले. हा म्हणजे मेन म्हणजे पहिली गोष्ट त्याचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला, चाइल्ड सायकोलॉजीचा विचार केला. आपण चाइल्ड सायकोलॉजीकडे कोणी विचारच करत नाही, फक्त त्याला जातं ते लाभतोय. म्हणजे मला म्हणजे हास्यास्पद गोष्ट वाटते, बालवाडीच्या मुलांना ट्युशन लाव इथपर्यंत आपली म्हणजे मजल गेलेली आहे. यामध्ये ही सगळी समाज व्यवस्था आहे ना, फक्त एकाच दृष्टिकोनात बघतो, माझा मुलगा शिकला पाहिजे, शिकताना मार्क्स मिळाले पाहिजे. बरं, मार्क्स मिळून काय करायचंय की ऍडमिशन झालं पाहिजे, ऍडमिशन झाल्यानंतर मला चांगला पगाराची नोकरी मिळाली पाहिजे किंवा अधिकारी वर्गामध्ये मला प्रवेश करता आला पाहिजे. हा तुमचा दृष्टिकोन आहे, हा परिपक्व आहे का? त्याच्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय. म्हणून नवीन शैक्षणिक धोरण हे त्या दृष्टिकोनातून नाही, जीवन समृद्ध कसं करता येईल त्यामध्ये तुम्ही म्हटलं तसं स्किल हा विषय आहे. बरोबर. आणि स्किल म्हणजे काय, तांत्रिक शिक्षणच असायला पाहिजे, टेक्निकलच असायला पाहिजे का? नाही. आपण ब्रश ज्यावेळेस करतो, ब्रश करतानाची जी काही पोझिशन असते ती सुद्धा एक स्किल आहे. अगदी बरोबर. आपल्या दैनंदिन म्हणजे सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत जे काही दैनंदिन कार्य करतो त्या प्रत्येक ठिकाणी ते कार्य करताना, कोणतेही कार्य करताना स्किलची गरज आहे. अगदी बरोबर. आणि मला तर मोदी साहेबांचं फार मनापासून कौतुक करतो की त्यांनी पहिला स्किल इंडिया, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया असे काही जे काही हे केलेलं आहे, संकल्प केलेला आहे. या संकल्पाच्या दृष्टिकोनातून मी म्हणेल आता हे नवीन जे धोरण आहे ते प्रभावी ठरू शकतं. यामध्ये एक त्यामध्ये मुलावरती कोणत्या प्रकारे ताणतणाव, मानसिक ताणतणाव होणार नाही. अगदी बरोबर. पालकांच्या बाजून जर विचार केला तर पालकांना पण म्हणजे का सहज हसत खेळत आपला मुलगा शाळेत जातोय तिथं त्याला फ्रीडम. नाहीतर म्हणते का, परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यावरती जेवढं प्रेशर असेल त्याच्यात दुप्पट प्रेशर हे पालकांवरती असतं. म्हणजे नेमके हे परीक्षा ही मुलासाठी आहे का पालकांसाठी आहे, अशी परिस्थिती आहे. बरोबर. आता या सगळ्या परिस्थिती ज्या काही ड्रॉबॅक्स म्हणून आता प्रिव्हियस जे काही धोरणं होती किंवा जे काही आपले शिक्षण प्रणाली होते त्याच्यामध्ये जे काही ड्रॉबॅक्स आहेत हे सगळे ड्रॉबॅक्स ह्या नवीन धोरणामध्ये निगलेक्ट करण्यात आलेले आहे. बरोबर. याच्यामध्ये तुम्ही म्हटलं तसं मला मुक्त शिक्षण हा शब्द प्रयोग मला करताना थोडंसं वेळ होतं, परंतु त्या मुलाला आपण आजचा विषयच आपण घेतलेला आहे, शिक्षणातला काल आज उद्या स्वातंत्र्य आहे, शिक्षणातलं स्वातंत्र्य. या दृष्टिकोनातून हे धोरण कसं असू शकतं की मी एक विद्यार्थी आहे आणि मला ज्या क्षेत्रामध्ये किंवा मला ज्या क्षेत्रामध्ये करिअर म्हणून म्हणणार नाही, पण मला ज्याची आवड आहे, ज्या क्षेत्राची आवड आहे त्या क्षेत्रामध्ये मला शिक्षण घेता येईल. हे करत असताना त्याच्या बेसिक ज्या नीड्स आहे, म्हणजे उदाहरणार्थ एखादी आपली मातृभाषातून शिक्षण, हा सर्वात महत्वाची गोष्ट मातृभाषेतून शिक्षण हे देऊ केलेलं आहे. पहिलं गोष्ट हा मुद्दा फार महत्वाचा आहे की आज शिक्षण देताना आपण आपली मातृभाषा सोडून इतर भाषांचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस त्या भाषा शिकण्यामध्ये त्या मुलाचा पूर्ण ते पूर्ण कस लागतो. बरोबर. आता तसं होणार नाही, त्याला मातृभाषेतून शिक्षण मिळाल्यामुळे तो परिपक्व शिक्षण देऊ शकतो. आणि दुसऱ्या महत्वाची गोष्ट, त्याला कोणत्या प्रकारे बर्डन येणार नाही आणि त्याला ऐच्छिक याच्यानुसार जी काही सेकंड लँग्वेज असेल, थर्ड लँग्वेज असेल किंवा इतरही लँग्वेज ज्या आहेत त्या त्याला शिकता येऊ शकतात. किंवा मला असं वाटतं मला एक म्युझिक क्षेत्रामध्ये किंवा संगीत क्षेत्रामध्ये मला शिक्षण घ्यायचं असेल किंवा मला करिअर करायचं असेल तर मला तो विषय मला निवडता येईल. मला असं वाटलं की मी का स्पोर्ट्समध्ये चांगलं मला पुढे जाऊ शकतो तर मी स्पोर्ट्स विषय घेऊ शकतो. म्हणजे त्या मुलाच्या ऐच्छिक त्याच्या इच्छेनुसार त्याला शिक्षण मिळू शकतं. असं सुंदर धोरण नवीन याच्यामध्ये आपलं अडॅप्ट झालेलं आहे. आणि मी सांगतो की हे जर प्रत्येकाने म्हणजे पालक या नात्याने
शिक्षक या नात्याने आणि जी काही शिक्षण यंत्रणा, शासन स्तरावरती जी काही यंत्रणा आहे, ह्या सगळ्यांनी जर याच्यावरती आपण खरोखर अतिशय नम्रपणे याच्यावरती फोकस केला तर आपला भारत देश विश्वगुरु भारत बनल्याशिवाय राहू शकत नाही. जरूर जरूर. आता दुसरा मुद्दा घेऊया, जो आपला ड्रॉबॅक्स आपण म्हणूया, बरं का. तर ड्रॉबॅक्स मी म्हणेल थोडक्यात सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की शासनाची योजना, शासनाचं धोरण, शासकीय धोरण, शासकीय योजना ह्या इम्प्लिमेंट करताना 100% ग्राउंड लेवलती पोहोचत नाही किंवा ती 100% रिझल्ट मिळत नाही. सगळ्यात पहिला प्रश्न सगळ्यांनी ह्या स्कीम जेव्हा डिक्लेअर झाली तर हाच आला की इम्प्लिमेंटेशन तुम्ही कसं करणार. अगदी बरोबर. आणि मला असं वाटतं की मी फक्त एक थोडक्यात आजच्या स्वातंत्र्य दिना दिवशी मी एकच गोष्ट सर्वांना नम्रपणे हात जोडून एकच गोष्ट विचारात घ्यायला हवं. एक पालक म्हणून, बरं, जबाबदार कर्तव्यदक्ष पालक म्हणून, एक मी म्हणते का या देशाचा शिल्पकार म्हणून, शिक्षक या नात्याने माझी नैतिक जबाबदारी, माझे नैतिक कर्तव्य या हेतूने मी जर त्याकडे बघितलं, मी ह्या देशाचा एक दिशादर्शक आहे. ह्या देशाला पुढे नेणारा एक घटक म्हणून ज्यावेळेस शासकीय यंत्रणातील जी काही अधिकारी वर्ग असतील या सगळ्यांनी ज्यावेळेस अशा अंगाने ज्यावेळेस बघितलं जाईल त्यावेळेस आपल्याला 100% रिझल्ट ओरिएंटेड काम होऊ शकतं. आणि मला असंच अपेक्षा आहे की सगळ्यांनी या दृष्टिकोनातून बघावं. अर्थात सर, कारण बरेचसे प्रॉब्लेम्स असे होतात की म्हणजे आजही शिक्षण क्षेत्रात बऱ्याचशा काही अशा योजना आहेत की ज्याच्याने खरंच मुलं पुढे जाऊ शकतात. तर आपण होतं काय की इम्प्लिमेंटेशनमुळे आणि ज्या शिक्षण क्षेत्रातल्या भ्रष्टाचारामुळे कधी कधी म्हणजे त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट पडतो मुलांच्या स्किल्सवर. म्हणजे योजना मुलांपर्यंत पोहोचत नाही, जी पोहोचली तिचा लाभ हा अर्धवट पोहोचतो. या सगळ्या गोष्टींमुळे तर कुठेतरी ह्या पण गोष्टींवर असं वाटतं कधी कधी, म्हणजे आमच्या सारख्याला आज आम्ही या फेजमधून संपूर्ण जगातून घेतलंच पाहिजे. अर्थात. परंतु मला माझ्या शिक्षणाबद्दल मला सार्थ अभिमान, माझ्या शैक्षणिक जे काही आपल्या जी पद्धत आहे त्याच्याबद्दल सार्थ अभिमान असायला पाहिजे. बरोबर. दुसऱ्याकडून शिक्षण घ्यायचं नाही असं मला मुळीच म्हणत नाही, परंतु आपल्याकडचं शिक्षण हे प्रभावी आहे हे इतरांना का सांगू नये. बरोबर. आणि हाच अभिमान रुजवण्यासाठी गुरुकुल पद्धत ही फार प्रभावी आहे असं आजही म्हणेल. याच्यामध्ये फक्त आजच्या परिस्थितीनुसार, कारण जसजसे काळाचे टप्पे होतं, ज्यावेळेस आपण एक 800 वर्षापूर्वी नालंदा युनिव्हर्सिटीचा विचार करतोय, आता त्यावेळीची परिस्थिती, त्या वेळची लोकांची गरज आपण म्हणूया, बरोबर, ही वेगळी होती. आजचं आपण तंत्रज्ञान विज्ञानाच्या याच्यामध्ये आपण फार पुढे गेले नाही. मग आपण जर त्याच म्हणजे 700-800 वर्षापूर्वीचा जो काही गोष्ट आहे तीच आज तशीच मेंटेन करायची ठरली तर ते थोडं अयोग्य होऊ शकतं. कारण आपण म्हणते का विज्ञानाला सोबत घ्यावं शिक्षणामध्ये. आता आपण आता जे काही लाईव्ह आपण हे काही स्ट्रीमिंग चालू आहे ती सुद्धा विज्ञानाची चमत्कार म्हणूया, किमया म्हणूया. मग आपण त्याच्यापासून जर बाजूला केलं तर आपली प्रगती होऊ शकणार नाही. म्हणून गुरुकुल, आजची जी गुरुकुल पद्धत आहे त्या गुरुकुल म्हणजे आजची गुरुकुल पद्धतीमध्ये इम्प्लिमेंट करताना आपल्या आजच्या परिस्थितीच्या गरजा, आजची परिस्थिती या सगळ्यांचा विचार करून त्यामध्ये काही गोष्टीमध्ये बदल करणं गरजेचं आहे. आता आपल्याकडे गुरुकुल सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये 2 गोष्टी विचारात घेतलेल्या आहेत. एक म्हणजे सायन्स आणि एक म्हणजे स्पिरिच्युअल, आध्यात्मिक आणि विज्ञान ह्या दोघांची सांगड कशी घालता येईल. कारण आता आपण बघतो ना समाजामध्ये सगळे लोक आध्यात्मिक म्हणलं का सगळे आध्यात्मिकाकडे चालले, बरोबर, आणि काही लोक विज्ञानाकडे म्हणलं तर संपूर्ण विज्ञानाकडेच गेले. पण मला असं म्हणायचं अध्यात्मामध्ये मी जर विज्ञान शोधला तर माझी प्रगती होऊ शकते. आणि आता सांगायचं म्हटलं विज्ञानामध्ये जर आध्यात्मिक शोधलं तर माझी प्रगती होऊ शकते. आणि एक टिपिकल उदाहरण घ्यायचं, मी संशोधन क्षेत्रामध्ये कार्य करतोय, ज्यावेळेस मी फुल्ली कॉन्सन्ट्रेट होतो म्हणजे मी मेडिटेशनच्या स्टेजला जातो, म्हणजे हा अध्यात्मिकाचा भाग आहे. त्याला आपण म्हणतो का आपण साधना, सिद्धी वगैरे असे शब्दप्रयोग अध्यात्मामध्ये होऊ शकतात. ह्या दोन्ही गोष्टींना आपल्याला एकाच नाण्याच्या 2 बाजू म्हणून जर या विचारात घेऊ आणि ती गोष्ट ज्यावेळेस आपल्या गुरुकुलमध्ये आपण इम्प्लिमेंट करू त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्याला अधिक म्हणजे मानवाची प्रगती होण्यासाठी प्रभावी होऊ शकते. आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट ऍड करतो मी, ज्या आपल्या गुरुकुलमध्ये आहे, यामध्ये आपण वारकरी शिक्षण देतोय. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आपल्या भारतामध्ये कृषीप्रधान देश म्हणून आपण ज्याकडे बघतो, देशाकडे बघतो, अशा देशामध्ये शेतकरी म्हणजे शेतकऱ्याला आपण म्हणतो का शेतकरी राजा,
एकीकडे राजा म्हणतो आणि तो राजा आत्महत्या करतोय, हे काहीतरी चुकीचं वाटतं मला. ती गोष्ट ना फार बोचते. मग आपलं शिक्षण कुठं कमी पडतंय की ज्या राजाला आत्महत्या करावं लागते असं शिक्षण नसेल पाहिजे. म्हणून आपल्या गुरुकुलमध्ये अॅग्री बेस सुद्धा शिक्षण आपण तिथे देतोय, जेणेकरून उद्याचा ही जी काही पिढी आहे ती शिक्षण घेऊन स्वतः समृद्ध होईल. आपल्या समजा स्वतःच जर शेत असेल तर स्वतःच्या शेतामध्ये डेव्हलपमेंट करेल आणि क्रांती करून तो इतरांना सुद्धा रोजगार उपलब्ध करेल. म्हणजे आपण बघू शकतो की पंतप्रधानांनी जी आत्मनिर्भर ह्या शब्दावर जो भर दिलेला आहे, तर तो नुसता फक्त सरकारी योजनांचा लाभापुरता मर्यादित न ठेवता तो मी माझ्या वैयक्तिक आयुष्याशी पण कुठेतरी जोडला पाहिजे आणि मी स्वतः कसं आत्मनिर्भर होईल. म्हणजे अर्थात सरकारी याचा अर्थ असा नाही होऊ शकत की मी सरकारी योजनांचा लाभ नाही घ्यायचा, सरकारी योजनांचा लाभ तर घ्यायचाच नाही, पण मी स्वतः कसा तयार होईल. म्हणजे ज्याला आपण मल्टी टॅलेंटेड मल्टीटास्किंग करणारा जो एखादा म्हणू शकतो आपण, तर हे असणं. आणि अतिशय मला खूप आनंद झाला सर की म्हणजे आता तुम्ही सांगितलं की तुमच्या ज्या शैक्षणिक संस्थेमध्ये तुम्ही गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये कसं मॉडिफिकेशन केलंय आजच्या युगाला धरून, आणि विज्ञान आणि अध्यात्माचा म्हणजे वारकरी संप्रदायाचा समावेश करून घेऊन तुम्ही आज मुलांना घडवण्याचा तुमचा प्रयत्न आहे. आणि अनेक लोक तुमच्या इथून शिकून गेलेलेही असतील. तर म्हणजे ही खूप चांगली गोष्ट आम्हाला वाटते सर. ह्याच्या पुढे अजून एक मला प्रश्न विचारायचा वाटतो सर की तुम्ही आज बाहेरच्या युनिव्हर्सिटीजचा आज तुमचा तेवढा अभ्यास असेल, ठीक आहे, तर तुम्हाला काय वाटतं की अजून म्हणजे बाहेरच्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत तर तुमचं अनालिसिस काय की त्या युनिव्हर्सिटीज मध्ये आणि आपल्यामध्ये नेमका फरक काय? आता विद्यापीठाचा विचार ज्यावेळेस होतो त्यावेळेस मी एकच गोष्ट सांगेल, कारण आपलं जे काही शैक्षणिक कार्य चालू आहे ते कार्य करत असताना माणूस घडवण्याचं, आम्ही घडवणार आदर्श माणूस आदर्श भारत, आणि हे आदर्श माणूस घडवण्याच्या या कारखान्यामध्ये ज्यावेळेस आपला युनिव्हर्सिटी विद्यापीठाचा विचार येतो त्यावेळेस शाळा आणि विद्यापीठ यामध्ये थोडंसं अंतर आहे. म्हणजे उच्च म्हणजे शिक्षण म्हणू आपण त्याला किंवा कॉलेजचं शिक्षण म्हणूया, आणि त्यावेळेस तिथं विद्यापीठ येतं. परंतु मला असं वाटतं की मानवधन एक विद्यापीठ आहे. विद्यापीठ या अनुषंगाने म्हणतो की विद्यापीठातून एखादा विद्यार्थी ज्यावेळेस घडून तो स्वतःच्या पायावरती उभा राहतो, तसं मानवधन या संस्थेच्या जे काही शाळा आहे या शाळेतला विद्यार्थी स्वतःच्या पायावरती उभा राहतो आणि तो राहील हे आत्मविश्वासाने सांगतो. मग आपल्याला याचं उदाहरण घ्यायचं ठरलं, आता आपल्या कोरोनाच्या काळामध्ये दररोज ज्यावेळेस आपला लॉकडाऊन सुरू झाला त्यावेळेस टीव्हीवरती बातमी यायची किंवा जाहिरात यायची की मुलांना तुम्ही सगळ्यांनी घरातल्या सगळ्यांनी हात स्वच्छ करा. मी आनंदाने एक गोष्ट सांगू इच्छितो की ही गोष्ट आपण 3-4 वर्षापूर्वी मुलांना शिकवलेली आहे. स्वतःचा हँडवॉश स्वतः तयार करा आणि तो वापरा, बाजारातून विकत पण नका. आपल्या अवतीभोवती अशा काही वनस्पती आहेत की त्या आपल्या स्किनला चांगल्या म्हणजे त्याला जे काही जीवजंतू असेल त्याला काम करतात, म्हणजे सॅनिटायझेशनचं काम करतात. त्याचा शोध घ्यायला लावला आणि मुलं स्वतःचे हँडवॉश स्वतः तयार करतात. आता मला असं म्हणायचं जीवन समृद्ध करण्याचं एक छोटंसं एक उदाहरण तुम्हाला देतोय. आता दुसरं उदाहरण घेऊया. छोटा पोलीस कन्सेप्ट आपल्याकडे राबवली. छोटा पोलीस कन्सेप्ट म्हणजे काय की मी रस्त्यावरती जाताना सुरक्षित माझा प्रवास व्हायला पाहिजे आणि कुठेही अपघात होऊ नये, किंवा माझ्या परिसरामध्ये एखादी अपघात गुन्हा घडत असेल तर मी इन्स्टंटमध्ये का जे काही आपली पोलीस यंत्रणा आहे त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना माहिती देईल. अशी छोटीशी कन्सेप्ट आहे आणि ती छोटा पोलीस कन्सेप्ट आपण आपल्या संस्थेमध्ये नाशिक शहरामध्ये पहिलं इथं सुरू केलं. तर याच्यातून मला काय समजलं की मुलांना जर आपण लहान असताना जर बालसंस्कार किंवा शिक्षणातून त्यांना एक दिशा दाखवली तर काय होऊ शकतं. तर ह्या मुलांना एकच गोष्ट सांगितली की तुमचे आईवडील जर घराच्या बाहेर पडत असतो तर हेल्मेट घातल्याशिवाय बाहेर पडू देऊ नका. आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी बेल्ट वगैरे जे काही म्हणजे रोड सेफ्टीचे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन आहे ते सगळे इम्प्लिमेंट त्यांच्या माध्यमातून करून घेतले. याचा फायदा असा झाला की ह्या मुलांना ज्यावेळेस शिक्षकांनी हेल्मेट घालायचं शिकवलं किंवा स्वतः पण शिक्षक मध्ये काही इथे आपल्या कॅम्पसमध्ये येताना हेल्मेट शिवाय ते एंट्री नाही, नो हेल्मेट नो एंट्री, हे ज्यावेळेस इम्प्लिमेंट केलं त्यावेळेस त्याचा परिणाम असा झाला की ऍक्सिडेंटमध्ये किमान आतापर्यंत 60 ते 65 लोकांचे फिजिकली प्राण वाचलेले.
आणि मला सांगायला बरं वाटतं की तुम्ही शिक्षणाच्या या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने किती धडे शिकवले आणि किती मार्क्स मिळाले हे फक्त शिक्षण म्हणू द्या, पण खरं शिक्षण हे छोट्या पोलीस सारख्या कन्सेप्टमधून मला अनुभवायला मिळतं किंवा त्याचा उपयोग प्राण वाचवण्यासाठी होतोय. दुसरा महत्वाचा मुद्दा सांगायचा बरं वाटेल की आपल्याकडे इथे युनिक स्किल्स सेंटर आहे. हे सेंटर, या सेंटरच्या माध्यमातून आपण वेगवेगळे स्किल्स शिकवतो. मग ते तुमचे फार आपल्या ड्रेस डिझायनिंग, टेलरिंग, बरोबर बेसिक पासून मग 2 व्हीलर 4 व्हीलर रिपेअरिंग पर्यंत, मोबाईल रिपेअरमेंट. मला सांगायला का आनंद वाटतो, 7वी 8वीची मुलं चक्क मोबाईल रिपेअर करतात. आणि मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना की अर्न अँड लर्न स्कीम, अर्न अँड लर्न स्कीम इन मॉडर्न वे. आता आपल्या ज्या मुली आहेत शाळेतल्या 7वी 8वीच्या, आईला शिवणकामामध्ये मदत करतात आणि त्यांना त्या कामातून अर्निंग होत आहे. 7वी 8वीची मुलं जे काही मोबाईल रिपेअर करतात त्या मोबाईल रिपेअर म्हणजे सुट्टीच्या दिवशीमध्ये किंवा समर वेकेशन, विंटर वेकेशनमध्ये ती एखाद्या सर्व्हिस मोबाईलच्या सर्व्हिस सेंटरमध्ये जातात आणि त्यांना 200 रुपये 150 रुपये अर्निंग होतं. म्हणजे अर्न अँड लर्न स्कीम इन मॉडर्न वे अशा पद्धतीने. आता ही जे काही आपण जे काही 25-26 स्किल्स देतोय, या स्किलचा उपयोग त्यांना ज्यावेळेस शिक्षणामध्ये काही कमतरता राहील, परिपूर्ण शिक्षण घेऊ शकलं नाही किंवा उद्या त्यांना हायर एज्युकेशनमध्ये जायचं असेल तर ह्या सगळ्या स्किलचा त्यांना उपयोग होणार आहे. आणि मला एक सर्वात गोष्ट महत्वाची जी सांगायची आहे शिक्षणामधली, ती म्हणजे शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर तो कंपन्यांच्या गेटवरती जाऊन बरं ना जी काही मागणी करतोय ती थोडी मला चुकीच वाटते. आणि त्याला समाज काय बोलतो की हा सुशिक्षित बेकार आहे. सुशिक्षित बेकार हा शब्द प्रयोग ज्यावेळेस समाज बोलतो आहे, एखादी व्यक्ती त्या शिकलेल्या मुलाला बोलत आहे, त्यावेळेस त्याला ती गिल्टी फिलिंग होत आहे. म्हणजे मी शिकलो, सुशिक्षित आहे का बेकार आहे ही त्याला समजत नाही. आणि ही गोष्ट या संस्थेतून ज्यावेळेस बाहेर पडलेला मुलगा ज्यावेळेस तो स्वतः सुशिक्षित बेकार नाही, तो म्हणजे मी सुशिक्षित आहे, मी काहीतरी स्किल आहे आणि मी काहीतरी करू शकतो, मला तुमची काही गरज नाही, नोकरी द्या, घर नका देऊ, मी माझ्या स्वतःच्या पायावरती उभा आहे. अशा पद्धतीने ज्यावेळेस शिक्षण देऊन बाहेर पडणारा विद्यार्थी ज्यावेळेस माझ्याकडे बाहेर पडेल त्यावेळेस मी म्हणेल माझी मानधन संस्था किंवा शाळा ही खऱ्या अर्थाने विद्यापीठ आहे. आणि याचाच उपयोग हे सगळं बघून मला असं वाटतं की सांगायला बरं वाटतं की आपले मुक्त विद्यापीठ जे आपलं आहे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, याचं पहिलं सेंटर म्हणजे स्कूल लेवलचं पहिलं सेंटर हे महाराष्ट्रामध्ये फक्त स्कूलला पहिली स्कूल आहे की त्या स्कूलला मुक्त विद्यापीठाच्या सेंटर आपल्याला देऊ केलेलं आहे. माननीय कुलगुरू व्ही वायुनंदन सरांनी ती व्यवस्था इथं करून दिलेली आहे. आणि आज मुलांचे पालक आई वडील सुद्धा इथे शिक्षण घेतात. खूप चांगली गोष्ट. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण बघितलं की आज प्रकाश कोल्हे सरांनी आपल्यासोबत हा संवाद जो साधला, आपण बघितलं की त्यांनी त्यांच्या कॉर्पोरेट लाईफ मधून कशा पद्धतीने ते शिक्षण क्षेत्राकडे वळाले, त्याच्यानंतर त्यांचा जो शिक्षण क्षेत्रातला जो अभ्यास आहे, आज तो त्या अभ्यासाच्या मार्फत आज जे ज्ञानदानाचं काम या मानवधन संस्थेतर्फे होतंय आणि कशा प्रकारे एक प्रात्यक्षिक शिक्षण घेऊन आज इथून विद्यार्थी घडून निघतोय जो खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर असू म्हणजे बनतोय. तर अशा पद्धतीचं आपण बघू शकतो की प्रत्येकाने आपण हा विचार करणं फार गरजेचं आहे की मी कशा पद्धतीने मी आत्मनिर्भर होईल. आत्मनिर्भर म्हणजे फक्त गव्हर्नमेंटच्या स्कीम पुरता मर्यादित न ठेवता कुठेतरी मी माझ्या वैयक्तिक आयुष्याशी रिलेट करून ही गोष्ट कशी मी आत्मसात करून पुढे जाऊ शकतो. तर हा विचार आणि ही प्रेरणा आपल्याला प्रकाश कोल्हे सरांकडून मिळते की मी कशा पद्धतीने स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो. आणि आपण बघू शकतो की एका अगदी शेतकरी घरातून जन्माला येऊन कॉर्पोरेट नंतर प्राध्यापक होऊन मग ते आज एका शिक्षण संस्थेचे संस्थापक आहेत. तर हा प्रवास सोपा नाही मित्रांनो, आणि तो कसा झाला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं. तर अशाच पद्धतीने आपण म्हणजे मी खरोखर प्रकाश कोल्हे सरांचं धन्यवाद मानतो की त्यांनी आम्हाला आमच्या पेजसाठी वेळ दिला आणि तुमच्या खूप बिझी शेड्यूल मधून तुम्ही आम्हाला हा 1 तास दिला, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो सर. आणि आपण इथेच थांबू. एक सगळ्यांना आम्ही पुन्हा एकदा ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले त्याबद्दल सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो. आणि तेजस सुनार दादा या दादांनी मुलाखत घेऊन एक प्रेरणा प्रोत्साहन
ऊर्जा देण्याचं कार्य सूर्य करत असतो आणि ती सूर्यासारखी ऊर्जा देण्याचं काम आपल्या इनर व्हॉइस या माध्यमातून होत आहे. ही माझं पण परमभाग्य म्हणतो. आणि मला एक गोष्ट फार आवर्जून सगळ्या श्रोतेवर्गांना सांगावीशी वाटते. ती म्हणजे काय, तेजस तुमचं नाव आहे आणि माझं नाव प्रकाश आहे. हा सुवर्ण योग म्हणावं बरं ना. आणि सर्वांनी आपण फार वेगळं काम केलं मला असं म्हणायचंच नाही. मी फार छोटा आहे, फार कमी काम केलेलं आहे, मला भरपूर काम करायचं आहे. पण सगळ्यांना एकच विनंती आहे की प्रत्येकाच्या जीवनामध्ये सूर्य तोच आहे, चंद्रही तोच आहे. रात्रीच्या वेळेस आपण म्हणतो मला फार फार संकट आले, दुःख झाले, अंधारामध्ये चंद्र तोच आहे आणि सकाळी उगवणारा सूर्य तोच आहे. मग फक्त बदल कुठे आहे की मी ज्यावेळेस सकारात्मक विचार करेल, मी स्वतःची ऊर्जा स्वतःमध्ये निर्माण करेल, मी इतरांकडून बघून प्रेरणा आणि प्रोत्साहन घेईल आणि मी स्वतःमध्ये बदल करेल, असा सकारात्मक विचार जेव्हा करेल त्यावेळेस कोणताही माणूस अपयशी होऊ शकत नाही. आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे माझे गुरुवर्य, हा एक आदर्श आपल्या सगळ्यांना माहीत आहे, सांगण्याची आवश्यकता नाही. आपण असे तेजस्वी तेजस लोक ह्या पृथ्वी तलावरती तयार होतील. आणि ह्या इतर गोष्ट मागणी करतो की शिक्षण हे अमृत आहे, शिक्षण हे संजीवनी आहे, शिक्षण हा जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे, मेडिसिन आहे असं मी म्हणेल. प्रत्येकाने शिक्षणातून काहीतरी घ्या आणि स्वतःला समृद्ध करा, स्वतःचं कुटुंब समृद्ध करा, स्वतःचं गाव समृद्ध करा, स्वतःचं राज्य समृद्ध करा, नव्हे तर स्वतःचा देश समृद्ध करा. मी म्हणेल की नको की संत ज्ञानेश्वर माऊलींनी जसं विचार केला, हे विश्वची माझे घर या उद्देशाने संपूर्ण जग सुखी होईल अशी अपेक्षा करतो. पुनश्च सगळ्यांचं मी श्रद्धेने नमस्कार करून थांबतो. धन्यवाद. जय भारत.